श्रीकृष्ण गोविन्द श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द. श्रीमद् भागवत कथामृत भाग 19 अध्याय 12. गोकुळातून वृंदावनास स्थलांतर. वत्सासूर आणि बकासूर यांचा उद्धार. शुकदेव पुढे सांगताना म्हणाले, राजन, गोकुळात अनेक उत्पात होऊ लागले. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेचे भय लागून राहिले होते. प्रथम श्रीकृष्ण पुतनेच्या जाळ्यातून सुटले. नंतर वादळाच्या रूपाने दैत्याने त्या अजाण बालकावर हल्ला केला. त्यातून देवेश्वरानेच त्याचे रक्षण केले होते. अधिक अनिष्टकारी संकटे येण्यापूर्वीच गोकुळ सोडून वृंदावनात वास्तव्यास जावे असा विचार उपनंदाने प्रकट केला. त्याला सर्वांनी अनुमोदन दिले. गोकुळवासियांनी आपले घरातील सर्व सामान बैलगाडीमध्ये भरून सर्व गोधनासह वृंदावनात प्रवेश केला. वृंदावनाचा परिसर हिरव्यागार गवताने भरलेला होता. जणू धरती मातेने हिरवागार शालूच पांघरला होता. अत्यंत मनोहर असा गोवर्धन पर्वत आणि यमुना नदीचे सुंदर पात्र आणि शुद्ध गोड पाणी हे सारे निसर्ग सौंदर्य पाहून श्रीकृष्ण, बलराम आणि सर्व गोपगण आनंदाने नाचू लागले. थोड्याच दिवसात गोकुळाचे सारे गोप गोपी श्रीकृष्ण बलरामांच्या बाललीला आणि वृंदावनाच्या रम्य वातावरणात रमून गेल्या. शुकदेव परीक्षिताला पुढे सांगू लागले, राजन, एके दिवशी श्रीकृष्ण बलराम आपल्या मित्रांसह यमुनेच्या किनारी वासरांना चरण्यासाठी घेऊन गेले होते. त्यावेळी एक दैत्य कंसाच्या आदेशानुसार श्रीकृष्णास मारण्याच्या उद्देशाने वासराचे रूप घेऊन आला आणि सर्व वासरांमध्ये मिसळला. श्रीकृष्णाने आपल्या नेत्र कटाक्षाने बलरामास तो दैत्य आल्याची कल्पना दिली. नंतर सावकाश त्या वासराच्या मागे जाऊन त्याची शेपूट आणि मागचे 2 पाय धरून त्याला आकाशात वेगाने फिरविले आणि एका मोठ्या वृक्षावर जोरात आपटले. त्या दैत्याचा लांब रुंद देह 3-4 वृक्षांना पाडून निचेष्ट होऊन पडला. हे दृश्य पाहून ग्वालबाल श्रीकृष्णाचा जय जयकार करू लागले. स्वर्गातून देवतांनी पुष्पवृष्टी केली. श्रीकृष्णाच्या अद्भुत आणि अनाकलनीय बाललीलांचे वर्णन करताना शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, श्रीकृष्ण बलराम आपल्या मित्रांसह वासरांना एका वनातून दुसऱ्या वनात घेऊन जात. एकदा त्या सर्वांनी दुपारचे एकत्र भोजन केले आणि यमुनेचे पवित्र जल प्राशन केले आणि वासरांना पाजविले. नदी किनारी थोड्याच अंतरावर त्यांना मोठा बगळा दिसला. प्रत्यक्षात तो एक असुर होता. त्याने बगळ्याचे रूप धारण केले होते. त्यात त्याचा विशाल देह पाहून सारे ग्वालबाल घाबरले. श्रीकृष्ण त्याच्या समोर जाताच त्याने आपली अजस्त्र चोंच उघडली आणि क्षणभरात श्रीकृष्णास गिळले. ते दृश्य पाहून अनेक गोपबालक भीतीने मूर्छित पडले. श्रीकृष्ण ज्यावेळी त्या बगळ्याच्या टाळूजवळ पोहोचले त्यावेळी त्यांनी त्याची टाळू अग्नीने पोळवावी तशी पोळविली. त्या असह्य दाहामुळे त्या बकाने श्रीकृष्णास चोंचीतून बाहेर टाकले. ते अगदी क्षेमकुशल बाहेर आले. नंतर श्रीकृष्णाने त्या बगळ्याची वरची आणि खालची चोंच दोन्ही हातांनी धरून त्याचे शरीर मधून फाडून 2 तुकडे केले. त्या बकासुराची प्राणज्योती निघून श्रीकृष्णात विलीन झाली. सर्व ग्वालबालांनी आनंदाने टाळ्या पिटल्या. देवांनी स्वर्गातून पुष्पवृष्टी केली. घरी आल्यानंतर गोपबालांनी बकासुराच्या या वधाची ही घटना आपल्या माता पित्यांना सांगितली. ती ऐकून गोपगोपींना आश्चर्याचे धक्केच बसले. येथे अध्याय 11 संपन्न झाला. आघासुराचा उद्धार. शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, एके दिवशी सर्व ग्वालबालांनी ठरविले की वनामध्ये सर्वांनी मिळून अंगत पंगत करायची. त्या दिवशी सर्वजण प्रातःकाळीच उठले. स्नान आदी आटोपून सुंदर वस्त्र परिधान करून हातात जेवणाचे डबे, बासऱ्या, पुंग्या, शिट्ट्या घेऊन नाचत बागडत आपापल्या वासरांना घेऊन ते निघाले. त्याचवेळी आघासूर नावाचा कंसाने पाठविलेला एक असुर त्या वनात येऊन धडकला. त्याला त्या ग्वालबालांची आनंदमय क्रीडा पाहवली नाही. तो पुतना आणि बकासुराचा धाकटा बंधू होता. त्याला
आपल्या बंधू भगिनींच्या वधाचा प्रतिशोध घ्यायचा होता. त्याने एका अजस्त्र अजगराचे रूप धारण केले आणि तो मार्गात पडून राहिला. त्याचे अजगर रूपातील शरीर 1 योजने लांब होते. त्याचे उघडलेले मुख एखाद्या गुहेप्रमाणे दिसत होते. त्याच्या मुखात अंधकार होता. त्याची जीभ एखाद्या लांब रुंद रस्त्याप्रमाणे दिसत होती. अगासुराचे असे भयंकर रूप पाहून ग्वालबालांना वाटले की ही एक वृंदावनाची शोभाच आहे. ती पाहण्यासाठी त्या सर्वांनी त्या गुहेत प्रवेश केला. आपल्याबरोबर वासरांना सुद्धा घेतले. श्रीकृष्णांनी आपल्या मुखात यावे या म्हणून त्या भयंकर प्राण्याने आपले मुख उघडेच ठेवले. श्रीकृष्ण सुद्धा त्याच्या मुखात शिरले. अगासूर आता सर्वांना आपल्या दाढेखाली चावणार तितक्यात श्रीकृष्णांनी आपले शरीर फुगविण्यास सुरुवात केली आणि ते इतके फुगविले की त्या अजगराचा गळा फाटून गेला. त्यावेळी विषाच्या प्रभावाने गतप्राण झालेल्या सर्व ग्वालबालांना आणि वासरांना श्रीकृष्णांनी आपल्या अमृतमय दृष्टीने पाहून जीवित केले. अगासूर मात्र श्वसन बंद झाल्याने अत्यंत व्याकुळ होऊन तडफडू लागला. अंती त्याचे प्राण ब्रह्मरंध्र फोडून निघून गेले. समस्त ग्वालबालक आणि वासरे श्रीकृष्ण कृपेने अजगरांच्या मुखातून अगदी सुरक्षित बाहेर निघून आली होती. त्या असुरांची प्राणज्योती श्रीकृष्णामध्ये समावून गेली. यावेळी गंधर्वांनी अप्सरांनी स्वर्गात नृत्यगायन करून भगवंतांची स्तुती केली. ग्वालबालांना मृत्यूच्या मुखातून वाचवण्याची आणि अगासुरास मारण्याची जी लीला भगवंतांनी केली त्यावेळी त्यांचे वय केवळ 5 वर्षाचे होते. येथे अध्याय 12 संपन्न झाला. अध्याय 13 ब्रह्मदेवाचा मोहनाश. परीक्षिताने गुरुदेवाने विचारले, भगवान, आपण म्हणाला की ग्वालबालांनी भगवंतांनी केलेली अगासुराच्या वधाची घटना 6व्या वर्षी आपल्या आई वडिलांना गोपांनी सांगितली. याबद्दल सविस्तर सांगावे. शुकदेव म्हणाले, राजन, अगासुरास मारून टाकून ग्वालबाल आणि वासरांना जीवित करण्यात बराच वेळ लागला होता. दिवस सुद्धा वर आला होता. सर्वांनाच खूप भूक लागली होती. श्रीकृष्णांनी सर्व ग्वालबालकांना वर्तुळाकार बसविले आणि स्वतः मध्ये बसले. सर्वांनी आपापले डबे उघडले आणि आपण आणलेल्या मिष्टान्नाचा एक एक घास आपल्या शेजारी बसलेल्या मित्रास त्यांनी दिला. श्रीकृष्णांनी आपल्या डब्यातील एक एक घास प्रत्येक सवंगड्यास आपल्या हाताने भरविला आणि त्याच्या डब्यातील मिष्टान्नाचा एक एक घास आपण प्रत्येकाच्या हातून खाल्ला. श्रीकृष्णाच्या हातून एक घास खाऊन आणि त्याला एक घास खाऊ घालून सारे ग्वालबाल धन्य झाले. यावेळी सर्व वासरे चरत चरत बरीच दूर गेली होती. या संधीचा फायदा घेऊन ब्रह्मदेवाने सर्व वासरे ब्रह्मलोकी नेली. वासरांना शोधून आणण्यासाठी श्रीकृष्ण एकटेच निघाले. त्याचवेळी ब्रह्मदेवाने सर्व ग्वालबालांना मायेने ब्रह्मलोकी नेले. वासरे न दिसल्याने श्रीकृष्ण आणि बलराम निराश होऊन परत आले, परंतु तेथे एकही ग्वालबाल नव्हता. श्रीकृष्णांनी अंतर्ज्ञानाने जाणले की ब्रह्मदेवांनी आपल्या वासरांना आणि ग्वालबालांना ब्रह्मलोकी नेले आहे. यावेळी श्रीकृष्णाने स्वतः त्या वासरांची रूपे घेतली आणि सर्व ग्वालबालांचेही हुबेहूब रूप घेतले. त्यांनी आणलेल्या शिट्ट्या, बासऱ्या, छड्या सर्व काही जसेच्या तसेच हातात घेतले होते. सायंकाळ होताच सर्वजण घरी परतले. त्यांच्या मातांनी मोठ्या स्नेहभावाने त्यांना हृदयाशी घेतले. आजची मुले ही त्यांची स्वतःची नव्हती, ती सर्व कृष्णांनीच घेतलेली रूपे होती. प्रतिदिन त्या गोपींचे आपल्या मुलांबद्दलचे प्रेम वाढतच होते. ब्रह्मदेवाचा एक दिवस संपला. त्यावेळी ब्रह्मदेव पृथ्वीवर आले. त्यांना वाटले व्रजामध्ये गोपबालके आणि वासरे नसल्याने गोंधळ माजला असणार, परंतु त्यांना काय दिसले? श्रीकृष्ण आपल्या ग्वालबालकासह वासरांना चरण्यास घेऊन आले आहेत. त्यांना आश्चर्य वाटले आणि ते ब्रह्मलोकी परतले. तेथे त्यांना गोपबालके आणि वासरे झोपलेली दिसली. त्यांना वाटले श्रीकृष्णाने त्यांना तिथे आणून सोडले असेल, म्हणून त्यांनी पृथ्वीवर पुन्हा एकदा प्रयाण केले आणि श्रीकृष्णांना आपल्या ग्वालबाल आणि वासरांसह पाहिले. तेव्हा त्यांना आपल्या कृत्याची लाज वाटली. ते कृष्णाजवळ आले आणि त्यांना साष्टांग नमस्कार करून क्षमा मागितली आणि स्तुती करून ब्रह्मलोकातून ग्वालबालकांना आणि वासरांना ते घेऊन आले. त्याच वेळी श्रीकृष्णांनी निर्माण केलेली सर्व वासरे आणि बालके त्यांनी स्वतःमध्ये समावून घेतली. ग्वालबाल ब्रह्मलोकी जितका काळ होते तेवढ्या काळात
भूलोकात 1 वर्षाचा काळ लोटला होता. याच कारणाने गोपबालकांनी अघासूर वधाची घटना 1 वर्षानंतर सांगितली होती. या घटनेनंतर ब्रह्मदेवाचा अभिमान पार गळून गेला होता. अध्याय 13 आणि 14 संपन्न झाले. धेनुकासुराचा उद्धार आणि कालिया मर्दन. शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, आता श्रीकृष्ण आणि बलराम यांनी 6व्या वर्षात पदार्पण केले होते. त्यांना आता गायींना चरण्यास घेऊन जाण्याची परवानगी मिळाली होती. सर्व गायींना घेऊन श्रीकृष्ण, बलराम आणि ग्वालबाल वृंदावनाच्या हिरव्यागार वनात जात. गायींच्या मागे श्रीकृष्ण आपली बासरी वाजवीत जात. त्यांच्या मागे बलराम आणि ग्वालबालक येत. ते वन फळाफुलांनी भरलेले होते. नाना प्रकारचे पक्षी आपल्या मधुर स्वरात गायन करीत. अशा या सुंदर वृंदावनास पाहून श्रीकृष्ण, बलराम आणि सारे साथी अत्यंत आनंदित झाले होते. येथून थोड्याच अंतरावर एक भले मोठे घनदाट अरण्य होते. त्यात ताडाची अनेक झाडे होती. तेथे ताडाची फळे पिकून खाली पडत. त्या पिकलेल्या ताडफळांनी ग्वालबालांवर मोहिनी घातली. ते श्रीकृष्ण आणि बलरामांना ती फळे तोडून देण्याची विनंती करू लागले. त्या वनात धेनुकासूर नावाचा एक दैत्य गाढवाच्या रूपात राहत होता. तो त्या वनात कोणासही येऊ देत नसे. कोणी आल्यास त्याला आपल्या जीवास मुकावे लागे. बलरामांनी आपल्या मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी एका ताडाच्या झाडास मिठीत घट्ट धरून त्याला जोरात हलविले. त्यावेळी त्या झाडाची पिकलेली फळे खाली पडली आणि मुलांनी ती सर्व वेचून घेतली. तितक्यात त्या झाडाच्या हलविण्याच्या आवाजाने धेनुकासूर क्रोधाने धावतच तेथे आला. त्याने बलरामांवर हल्ला केला. मागच्या 2 पायांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तितक्यातच बलरामांनी त्याचे मागचे दोन्ही पाय धरून उचलले आणि गोल गोल फिरवून एका विशाल वृक्षावर त्याला आपटले. त्याच्या वजनाने तो वृक्ष उन्मळून खाली पडला. तो पडताना शेजारच्या वृक्षावर पडून ते सुद्धा खाली पडले. धेनुकासुराचा त्यातच अंत झाला. ग्वालबाल ते दृश्य पाहून आनंदाने नाचू लागले. देवतांनी स्वर्गातून पुष्पवृष्टी केली. ग्वालबालांनी फळे यथेच्छ खाल्ली आणि उरलेली घरी सुद्धा नेली. यानंतर कमललोचन भगवान श्रीकृष्ण आणि बलराम आपल्या मित्रांसह व्रजमध्ये आले. त्यावेळी श्रीकृष्णांच्या कुरळ्या कुरळ्या केसांवर गायीच्या खुरांनी उडालेली धूळ पसरली होती. डोक्यावर मोरपंखी मुकुट होता. केसात वनातील नाना प्रकारची फुले गोवली होती. नेत्रांमध्ये एक प्रकारचा मिस्किल भाव होता आणि मुखावर मनोहर स्मित होते. ते मधुर मुरली वाजवीत होते. तो गोड आवाज ऐकून अनेक गोपगोपी आपल्या आपापल्या घरातून बाहेर आल्या. त्यांचे नेत्र कितीतरी वेळापासून श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी आतुरलेले होते. त्याला पाहताच त्यांची दिवसभराची विरहवेदना शांत झाली. घरात येताच यशोदा आणि रोहिणीने त्या दोघांना वात्सल्यपूर्ण भावाने जवळ घेऊन खूप लाड केले आणि त्यांचे आवडीचे पदार्थ त्यांना खाण्यास दिले. एके दिवशी श्रीकृष्ण आपल्या ग्वालबालांसह यमुनेच्या किनारी गेले होते. तो आषाढ मास होता. सूर्य जणू आगीत जे सिंचनच करीत होता. कडक उन्हामुळे सर्व ग्वालबालांना आणि गायींना अतिशय तहान लागली होती. यमुनेच्या एका डोहात कालिया नावाचा एक भयंकर विषारी नाग वास्तव्य करून होता. त्याच्या विषाने तेथील पाणी अत्यंत विषारी झाले होते. अति तहानेमुळे त्या बालकांनी ते पाणी पिले. तसेच गायींनी सुद्धा ते पाणी पिले. परंतु थोड्याच वेळात त्या सर्व गायी आणि बालके त्या विषाच्या प्रभावाने निचेष्ट होऊन पडली. श्रीकृष्णांनी आपल्या अमृतमय दृष्टीने त्या सर्व बालकांकडे आणि गायींकडे पाहिले तेव्हा ते सर्व झोपेतून जागे झाल्याप्रमाणे उठून बसले. श्रीकृष्णाने त्या डोहाच्या वर असलेल्या वृक्षावर चढून पाण्यात उडी मारली. पाण्यात आरामात झोपलेला कालिया पाण्याच्या हालचालीने उठला आणि पाण्यावर आला. त्याला एक सुकुमार श्यामवर्ण बालक दिसला. कालियाने श्रीकृष्णाच्या शरीरास विळखा घालून त्यास तो आवळू लागला. तत्काळ भगवंतांनी आपले शरीर बारीक करून त्याच्या विळख्यातून आपली सुटका करून घेतली. नंतर त्या अजस्त्र नागाच्या फण्यावर चढून त्याच्यावर मुष्टी प्रहार करून त्यास जर्जर करून सोडले. कालिया श्रीकृष्णाच्या भक्कम प्रहारामुळे रक्त ओकू लागला आणि असहाय्य झाला. श्रीकृष्णाने कालियाच्या फण्यावर नाचून ते छिन्न भिन्न करून टाकले. त्यामुळे तो भयंकर नाग श्रीकृष्णांना शरण गेला. आपल्या पतीची अशी मरणोत्मक अवस्था पाहून कालियाच्या पत्नी श्रीकृष्णास शरण आल्या आणि त्यांनी कालियासाठी जीवदान मागितले. थोड्याच वेळात कालिया सुद्धा शुद्धीवर आला. त्याने भगवंताची स्तुती केली आणि जीवदान मागितले.
श्रीकृष्णाने त्याला आपल्या समस्त सखे सोयरे आप्त मित्र यांच्यासह यमुनेचे पात्र सोडून समुद्रात जाऊन राहण्याची आज्ञा केली. भगवंताच्या आदेशानुसार कालिया आपल्या परिवारासह यमुनेचा डोह सोडून समुद्रात निघून गेला. यानंतर त्या डोहातील यमुनेचे पाणी शुद्ध झाले. श्रीकृष्ण ज्यावेळी कालियाचे मर्दन करून पाण्यातून बाहेर आले त्यावेळी नदीच्या किनाऱ्यावर नंदबाबा, यशोदा, रोहिणी आणि शेकडो गोपगोपी डोळ्यात प्राण आणून श्रीकृष्णाच्या बाहेर येण्याची वाट पाहत होते. तो बाहेर येताच यशोदेने श्रीकृष्णास हृदयाशी घट्ट धरून ठेवले. त्यावेळी तिच्या नेत्रातून आनंदाचे अश्रू झरझर वाहू लागले. समस्त ग्वालबाल अत्यंत आनंदित झाले. त्या दिवशी सर्वजण खूपच थकले होते. त्यामुळे त्या रात्री ते यमुनेच्या किनारीत झोपले. ते व्रजमध्ये गेलेच नाहीत. ते उन्हाळ्याचे दिवस होते. तेथील वन संपूर्णपणे वाळून गेले होते. अर्धरात्रीच्या वेळी त्या वनात अचानक आग लागली आणि त्या आगीने थकून झोपलेल्या व्रजवासियांना घेरून घेतले. सर्वजण घाबरून गेले आणि त्यांनी भगवान बालकृष्णांची शरण घेतली. श्रीकृष्णांनी तो भयंकर अग्नी पिऊन टाकला आणि सर्वांचे त्या भयंकर आगीपासून रक्षण केले. येथे अध्याय 15, 16 आणि 17 समाप्त झाला. अध्याय 18 प्रलंबासुराचा उद्धार. शुकदेव परीक्षितास पुढे सांगू लागले, राजन, एके दिवशी श्रीकृष्ण आणि बलराम आपल्या साथीदारांसह वनात गायींना चरविण्यासाठी घेऊन गेले असताना तेथे प्रलंबासूर नावाचा एक राक्षस ग्वालाच्या रूपात आला. श्रीकृष्ण बलरामाने त्यास तत्काळ ओळखले. त्यांनी त्या ग्वालबालाशी मैत्रीचा प्रस्ताव स्वीकारला. सर्वांनी खूप खेळ खेळले. एका खेळात 2 दल केले होते. एकाचा नायक श्रीकृष्ण आणि दुसऱ्याचा नायक बलराम होता. या खेळात जिंकणाऱ्या दलाचे खेळाडू हरलेल्या दलातील मुलांच्या पाठीवर बसून नियोजित स्थानापर्यंत जात. तो नवीन ग्वालबाल श्रीकृष्णाच्या पक्षात होता. त्याने बलरामाला पाठीवर बसविले आणि धावत सुटला. नियोजित स्थान निघून गेले तरी थांबला नाही. खूप दूरवर जाऊन त्याने बलरामास खाली उतरविले आणि आपले खरे असुर रूप धारण केले. तो प्रलंबासूर नावाचा दैत्य होता. त्याने बलरामांना पाठीवर बसविले आणि आकाशात उडाला. त्याचा वेग आणि रूप पाहून क्षणभर बलराम सुद्धा घाबरले. परंतु दुसऱ्याच क्षणी त्यांनी स्वतःला सावरून घेऊन त्या असुराच्या मस्तकावर मुष्टीप्रहार केला. त्याने त्या असुराचे शिर चूर चूर झाले आणि तो रक्त ओकू लागला. त्याची चेतना नष्ट झाल्याने तो भयंकर आवाज होऊन खाली पडला. ग्वालबालांनी पाहिले की बलरामाने त्या असुराचा वध केला आहे. त्यावेळी सर्वांनी त्यांचा जय जयकार केला. शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, श्रीकृष्ण, बलराम आणि समस्त ग्वालबाल खेळण्यात मग्न असताना सर्व गायी हिरवा हिरवा चारा खात दूर वर गेल्या आणि चुकून बांबूच्या वनात शिरल्या. तेथे वादळाने बांबूची झाडे एकमेकावर घासली जाऊन महाभयंकर असा अग्नी लागला. सर्व ग्वालबाल घाबरून गेले. गायी मार्ग चुकल्याने भीतीने जोरजोरात हंबरू लागल्या. त्या सर्व ग्वालबालांनी श्रीकृष्णाची शरण घेतली आणि त्या भयंकर आगीपासून रक्षण करण्याची आर्तस्वरात प्रार्थना केली. श्रीकृष्णाने सर्वांना डोळे मिटून थोडा वेळ शांत राहण्यास सांगितले. सर्वांनी आपले डोळे मिटून घेतले. त्याच वेळी श्रीकृष्णाने तो भयंकर अग्नी पिऊन टाकला. अशा प्रकारे श्रीकृष्णाने दुसऱ्या वेळी ग्वालबाल आणि गायींचे अग्नीपासून रक्षण केले होते. ग्वालबालांनी ज्यावेळी आपले डोळे उघडले त्यावेळी ते भांडीर वृक्षाजवळ होते. श्रीकृष्णाची ही दिव्य लीला पाहून सर्वांना कळून चुकले की श्रीकृष्ण एक देवता आहेत. त्यावेळी सायंकाळ झाली होती. सर्व गोपगण आपल्या गोधनासह श्रीकृष्ण आणि बलरामाबरोबर घरी परतले. व्रजमध्ये गोपी त्यांची वाट पाहतच होत्या. श्रीकृष्णाशिवाय एक एक क्षण सुद्धा त्यांना युगासारखा वाटत असे. श्रीकृष्णाचे दर्शन होताच त्या परमानंदात मग्न झाल्या. घरी आल्यानंतर ग्वालबालांनी आपल्या कुटुंबियांना श्रीकृष्ण आणि बलरामांच्या अद्भुत लीलांचे, ते प्रलंब दैत्यास मारण्याची, दावानलापासून गोधन आणि ग्वालबालांची रक्षा करण्याच्या या लीलांचे रसभरीत वर्णन करून सांगितले. हे ऐकून व्रजवासियांची खात्री झाली की श्रीकृष्ण आणि बलराम हे मानवी रूपातील मोठे देवता आहेत. यानंतर वर्षा ऋतूचे आगमन झाले. आकाशात निळे ढग जमा होऊ लागले. विजा चमकू लागल्या आणि भारी वर्षा होऊ लागली. येथे अध्याय 18, 19 आणि 20 संपन्न झाले. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम.